शॉक द्यायचो तो आम्ही ठरवा. आम्ही त्याला कुठला शॉक द्यायचो तो आम्ही ठरवा. किती बळी घेणार आहात आपण, किती बळी घेणार आहात आपण. रत्नागिरीत महावितरणचा गलतान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. कालच एका तरुणाचा पोलावर चढलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्यावरून आज या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्व ग्रामस्थ असतील, कंत्राटी कर्मचारी असतील, त्या देशाचे सर्व पदाधिकारी आहेत. या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी 24 तास उलटून गेले तरी ठेकेदार आज या ठिकाणी आलेला नाही. त्या तरुणाची चा मृतदेह आजही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे. मात्र याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारे पोलीस पंचनामा झालेला नाहीये. त्यानंतर ठेकेदाराने त्याबाबतची कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. या विरोधात सर्व कंत्राटी कामगार असतील, ग्रामस्थ असतील, सर्व पदाधिकारी आक्रमक भूमिकेत आलेले. बघा, ही काल घटना दुपारच्या दरम्यान 11 साडे 11 दरम्यान झाली. 24 तास झाले, आजही त्या ठेकेदाराचा पत्ता नाही. काल आम्ही एसीने मुदत मागितली, आम्ही दिली मुदत, प्रामाणिकपणे दिली. ठीक आहे, आत्ताच बॉडी आणलेली आहे मुदती. पण 300 कामगार ज्याच्या ताब्यात आहे त्याचं इथं ह्या जिल्ह्यामध्ये कार्यालय नाही. 300 कामगार ज्याच्या ताब्यात आहेत त्या माणसाचा 24 तास झाले तरी पत्ता नाही. त्या इन्शुरन्सचा पत्ता नाही, कसलाच पत्ता नाही. हे हेल्पर लोक, यांना ऑपरेटरचं काम दिलं जातं. कुठल्या कायद्यात दिलं जातं? ह्याच्यावर यंत्रणा कोण? किती बळी घेणार आहात? अनंत चतुर्थीच्या दिवशी एक सुबोध साळवी नावाचा पोरगा खलास झाला. काल हा पोरगा खलास झाला. त्याच्या आधी एका मुलाचे दोन्ही हातात गेलेले आहेत. दोन्ही हात गेलेत. किती बळी घेणार आहात आपण? 24 तास कॉन्ट्रॅक्टर नाही. आम्ही म्हणतोय त्या कॉन्ट्रॅक्टरला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याला कुठला शॉक द्यायचो तो आम्ही ठरवा. आम्ही त्याला कुठला शॉक द्यायचो तो आम्ही ठरवा. म्हणजे हा माणूस निर्लज्जाने आलाय काय? याला चोपायला देऊ का पुढे? आम्ही केस घ्यायला तयार आहोत. मी घ्यायला तयार आहे केस. इन्शुरन्स का तुम्ही 2 महिने पहिले भरला नाही? तरी पण त्याचे काम कसं चालू आहे? आणि त्याला पेमेंट का विचारा तुमच्या साहेब सगळ्या जर कंडिशन फुलफिल नव्हत्या, आता तुम्ही वर्क ऑर्डर दिलीच कशी? हा प्रश्न आहे. पहिला गुन्हा दाखल करा यांच्यावरती. हे साहेब मला गुन्हा दाखल करायचा. हे साहेब मला विचार, तुम्ही गुन्हा दाखल का नाही केला? मग तुम्ही गुन्हा करतील साहेब, हा माझा काय प्रश्न नाही. साहेब कृपा करतो, तुम्ही तरी सांगा, तुम्ही महावितरणचे अधिकारी आहात, आमचे मायबाप आहात, जबाबदारी कोणाची आहे? अपघात घडण्याची जबाबदारी जर स्वीकार जर तुम्ही नसाल तर पुढच्या गोष्टीच्या गेलेल्या वर्षी गेलेल्याच्या नातेवाईकाला काय मिळतील? आम्ही कशावर समजायचं सगळेजण? परमनंट माणसाला इन्शुरन्स जास्त आहे, तर मग आम्ही पण तेच काम करणार. मग आम्हाला इन्शुरन्स का? आणि पोलार चढायचं तुम्ही म्हणता, त्या पोलार चढायच्या मुद्द्यात पण असं आहे की पूर्णतः लाईन डेड करायची आहे, नंतर पोलार चढायचं आहे. ती लाईन पूर्ण यार्डात जवळ करून द्यायची आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.